नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहात संजय गांधी निराधार योजना। जून जुलै ऑगस्टचे पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ नक्की पहा, 100% येतील। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये अनुदान देण्यात येते। 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंग आणि शारीरिक व मानसिक रोगाने ग्रस्त असलेल्या वयोवृद्ध व्यक्तींना प्रति महिना 1500 रुपये अनुदान देण्यात येते। जून जुलै ऑगस्ट या 3 महिन्यांचे पैसे मंजुरीचा GR निघाला होता। हे 3 महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात टाकणे सुरू आहे, परंतु आपल्या चॅनलवर अनेक लाभार्थ्यांचे मेसेज येत आहे। अजूनपर्यंत काही जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांना पैसे मिळाले नाही, परंतु बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांना पैसे मिळाले आहे आणि अजूनही वाटप सुरू आहे। मागील 3 महिन्यांचा GR आपल्याला पाहायचा असल्यास तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, आपण तो नक्की पहा। अनेक लाभार्थ्यांपर्यंत पैसे पोहोचण्यास फार वेळ लागत आहे, कारण अजूनही हे पैसे जुन्या पद्धतीने पाठविले जात आहे। अजूनपर्यंत DBTद्वारे पैसे पाठविणे सुरू झालेले नाही। आपल्या चॅनलवर संजय गांधी श्रावणबाळ योजनेचे मानधन थेट खात्यात जमा होणार असा व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ आपण अवश्य पहा। त्या व्हिडिओत आवाहन करून जे कागदपत्र जमा करण्यास सांगितले आहे ते जमा करा, जेणेकरून DBTद्वारे तुम्हाला पैसे मिळतील। परंतु आता सध्या तुमच्यापर्यंत पैसे हे सर्वात प्रथम जिल्हाधिकारी कार्यालयात जमा होतात, त्यानंतर हे पैसे तुमच्या तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये जमा होतील आणि त्यानंतर हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जात असतात। परंतु DBT पद्धत जर सुरू झाली असती तर एकाच वेळी सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झाले असते, परंतु यावेळेस ही सरकारने जुन्या पद्धतीनेच पैसे पाठविणे सुरू ठेवलेले आहे, त्यामुळे पैसे खात्यात जमा होण्यास वेळ लागत आहे। आणि अजूनपर्यंत ज्या लाभार्थ्यांचे पैसे जमा झाले नाही त्याचे एक मुख्य कारण म्हणजे तुमचे बँक खाते नॅशनलाइज बँकेचे असेल, जसे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा, HDFC बँक, ICICI बँक, अशा 14 ज्या नॅशनलाइज बँका आहे अशा बँकांमध्ये पैसे हे लवकर जमा होत असतात आणि ज्या बँका नॅशनलाइज नसतील अशा बँकांमध्ये पैसे येण्यासाठी थोडा जास्त कालावधी लागत असतो। या कारणामुळेही तुमच्यापर्यंत पैसे पोहोचण्यास वेळ लागत आहे, कारण बरेचसे लाभार्थी हे ग्रामीण भागात राहणारे असतात। अशा ग्रामीण भागात नॅशनलाइज बँकेची शाखा नसते, अशा ठिकाणी जिल्हा बँकेच्या शाखा असतात, त्यामुळे ही लाभार्थ्यांपर्यंत पैसे पोहोचण्यास वेळ लागत असतो। मित्रांनो, जर तुम्हाला अजूनपर्यंत पैसे मिळाले नसतील तर तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या तहसील कार्यालयात जाऊन तेथील अधिकाऱ्यांना आपल्या समस्या सांगितल्यानंतर तेथील अधिकारी आपल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील। तेथील अधिकाऱ्याने सर्व माहिती चेक केल्यानंतर बँकेची काही समस्या असेल तर ते तुम्हाला सांगतील, किंवा तुमचे काही कागदपत्र पूर्ण असतील, कमी असतील तर त्याची माहितीही तुम्हाला त्या अधिकाऱ्यांकडून मिळेल। कोणत्या कारणामुळे तुमचे पेन्शन रोखले जाऊ शकते, कोणत्या कागदपत्रांच्या कमतरतेमुळे तुम्हाला अजूनपर्यंत पेन्शन मिळाले नाही, त्याविषयी व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकला आहे, त्याची लिंक टाकली आहे, तो अवश्य पाहून त्या कागदपत्रांची पूर्तता आपण करावी। जर तुम्हाला हयातपत्र जमा केले नसेल तर हयातपत्र तयार करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, दिव्यांग प्रमाणपत्र झेरॉक्स, मोबाईल नंबर,
तलाठ्याची सही ही सर्व कागदपत्रे तुम्हाला हयातपत्र तयार करण्यासाठी लागणार आहे। हे हयातपत्र तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये मिळेल। हयातपत्रातील माहिती बरोबर व्यवस्थित भरून सांगितलेली सर्व कागदपत्रे तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात जमा करायची आहे। कागदपत्रे जमा केल्यानंतर तुमच्या ज्या काही महिन्याचे पैसे राहिले असतील ते पैसे काही दिवसातच पूर्ण मिळतील। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। अशा सरकारी योजनांचे व्हिडिओ आणि नवीन अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर पाहावयास मिळतील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।